अमेरिकेनं इराणवर हल्ला करण्याचे एक महत्त्वाचं कारण म्हणजे इराणचा आण्विक प्रकल्प। 2025च्या जून महिन्यातही अमेरिकेनं याच कारणांवरून इराणवर हल्ला केला होता। इराण हा अण्वस्त्रधारी बनता कामा नये हीच अमेरिकेची भूमिका आणि त्यासाठीच अमेरिकेनं इस्रायलच्या मदतीनं इराणवर हल्लाबोल केला। आता 26 दिवस झाले तरी युद्ध सुरूच आहे। मात्र इराणचा आण्विक कार्यक्रम या युद्धादरम्यानही अबाधितपणे सुरूच होता अशी शंका उपस्थित होते। त्यामुळे युद्धादरम्यानच इराण अणुबॉम्ब बनवणार का असा सवालही उपस्थित होतोय। इराणनं खरंच अण्वस्त्र शर्यत जिंकली? इराणचा आण्विक कार्यक्रम अजूनही सक्रिय? अणुबॉम्बसाठी लागणारं युरेनियमच इराणचं वाईल्ड कार्ड? इराणच्या ज्या आण्विक प्रकल्पावरून युद्धाची ठिणगी पेटली, इराणच्या ज्या आण्विक अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेनं इस्रायलच्या मदतीनं B-2 बॉम्बर पासून अनेक विध्वंसक मिसाइल्स डागले, ते आण्विक प्रकल्प अजूनही सक्रिय आहेत का? हा प्रश्न यासाठी उपस्थित झालाय कारण 21 मार्च रोजी इराणच्या नतांज या सर्वात महत्त्वाच्या इराणी न्यूक्लिअर सेंटरवर एअर स्ट्राईक झाला। इस्रायली मिसाईलनं हा हल्ला झाला होता असा दावा IRGC पासून इराणी सरकारी मीडिया मिजाननंही केला। मात्र खुद्द इस्रायलनं या हल्ल्याचं वृत्त फेटाळलं। त्यानंतर 24 तासांतच अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अचानक पोस्ट करतात, आम्ही हल्ले थांबवत आहोत। त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी आणखी एक पोस्ट येते, 5 दिवसांसाठी इराणच्या वीज प्रकल्प आणि ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांना स्थगितीची। अमेरिका आणि इराणनं गेल्या 2 दिवसात पश्चिम आशियातील तणावावर तोडगा काढण्यासंदर्भात चांगली आणि परिणामकारक चर्चा केली आहे। त्या चर्चेचं गांभीर्य आणि त्याची सकारात्मक दिशा पाहता मी युद्ध विभागाला इराणच्या ऊर्जा तसंच वीज प्रकल्पांवरील हल्ल्यांना स्थगिती देण्याचे आदेश देतो। 5 दिवसांसाठी ही स्थगिती असेल आणि मध्यंतरीच्या काळात आमच्यातील चर्चा पुढे चालू राहील। मात्र इराण काही थांबलाच नाही। उलट इराणनं अध्यक्ष ट्रम्प यांची चर्चेची आणि 5 दिवसांच्या स्थगितीची बातमी फेटाळून लावली। त्यानंतर 24 मार्च रोजी सकाळीच इराणनं इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव केला। तेल अवीवच्या एका उच्चभ्रू वस्तीवर थेट प्रहार केला। एका 3 मजली इमारतीचा अक्षरशः ढिगारा झाला। जेरुसलेममध्येही बॉम्बचे धमाके ऐकू आले। आकाशात आगीचे लोळ दिसले। त्यानंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून संवाद झाला। हल्ले सुरूच ठेवण्यावर एकमत झालं। मात्र यावेळी टार्गेटवर आले इराणचे आण्विक प्रकल्प। मुद्दाम יותר היום שוחחתי עם ידידנו הנשיא טראמפ. הנשיא טראמפ आज सकाळीच मी माझे मित्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोललोय। त्यांच्यामध्ये अमेरिकन सैन्याच्या मदतीनं आपण जे यश मिळवलंय त्याचा लाभ आता उठवला पाहिजे। वाटाघाटींमधून आता युद्धाची लक्ष्य गाठण्याची संधी निर्माण झाली आहे। एक असा करार की जो आपल्या महत्त्वाच्या हितांचं संरक्षण करेल। तसंच आम्ही इराण आणि लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवलेत। एक असा करार की जो आपल्या महत्त्वाच्या हितांचं संरक्षण करेल आणि तसंच आम्ही इराण आणि लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवलेत।